अजित पवारांनी आज साईबाबांचं दर्शन घेतलं। अधिवेशनाआधी अजित पवार आज साईंच्या चरणी लीन झाले। सपत्नीक आज अजित पवार शिर्डीमध्ये आलेले आहेत। खरं शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाला अजित पवार आता उपस्थित होतात। त्यापूर्वी त्यांनी आज साईंचं दर्शन घेतलं। साई मंदिरामध्ये अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार हे दाखल झाले आणि साईंचं दर्शन घेतलं। साईंच्या चरणी दोघेही लीन झाले। शिर्डीमध्ये आजपासून राष्ट्रवादीचं 2 दिवसीय अधिवेशन होणार आहे। 18 आणि 19 जानेवारी अधिवेशनाची तारीख आहे। शिर्डीतल्या पुष्पक हॉटेलमध्ये हे राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते, राज्यातले मंत्री, खासदार, आमदार, नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। आपली परंपरा आहे, आपण कुठलंही चांगलं काम सुरू करायच्या आधी दर्शन घेतो। तशा पद्धतीने आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलंय। भुजबळ साहेब नाराज जरी असले तरी ते पक्षापासून दूर जाणार नाहीत, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेत्यापैकी आहेत। त्याच्यामुळं त्यांची नाराजी असेल तर ते अजितदादा असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, तटकरे साहेब असतील, हे नेते दूर करतीलच। आज भुजबळ साहेब येऊन पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, जे नेते आहेत त्या सर्वांचं भविष्यकाळामधल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा पद्धतीनं लढाव्यात आणि त्या कशा पक्ष क्रमांक 1चा कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन करतील, पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवतील। आज मला विश्वास आहे की भुजबळ साहेबाबरोबरच अनेक नेते, अनेक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत।